हेच सांगतील। आता हे तुम्हाला हे सांगतील दोन शब्द की आम्ही हा प्रश्न कसा सोडवला। बोला, हा बोला बोला। फक्त शिवराम बाबांनी त्यांच्याकडे एक मागणी केली की मला असा प्रकार होतोय, मी दूध डेअरी बंद करतोय। आज जे 35-40 लोक पोट भरताय त्यांचं मी दूध बंद करतोय। हे बाबांना फक्त फोनाद्वारे हे सर्व बंद करून टाकलं। 1 लिटर दूध कमी येत नाही। मी सहज 2-4 लोकांचे दूध वाढवू शकतो, दोन पैसे शिल्लक देऊ शकतो। तुम्ही मला पाहिलं होतं का याच्या आधी? काही ओळख होती का? काही एकत्र चहा प्यालो का? फक्त या माणसाच्या फोनवर आवाजावर आम्ही हे काम केलेलं आहे। म्हणजेच काय माहिती का, बरं झालं आमचं यांचं कुठेही देणे गेलं नाही। मी आलो असेल तर यांच्याकडे आलो असेल तरी या माणसाचं काम आम्ही का केलं की आम्हाला जाणीव आहे की बिचारे एवढं दूध मोजता, रातपाची चारा कापता, म्हशी गाई पाळता, येता आणि उठता सकाळी। तो पोरगा म्हणतो मी 4 वाजेपर्यंत जागे असतो म्हणे। आणि जर समजा तुम्ही आपले हे जे दूध दूध मोजून देता आणि बादल्या धुवून पोरांना चहा बनवता, बायका पोरांना, एवढे आपण कंजूस माणसं आणि आपले 10 लिटर जर चोरून घेतलं तर माणसाला कळ लागणारच आहे ना। आणि म्हणून आम्ही असा विचार केला, आपल्या ज्ञानातून, आपल्या बुद्धीतून, आपल्या प्रामाणिकपणातून जर माळपिंपरीच्या या तापेराम चौधरींचा प्रश्न सुटत असेल तर चांगली गोष्ट आहे आणि तो आमचा सुटला आहे। आणि म्हणून अशा लोकांनी आता जसे तापेरामदारांनी आमची मदत घेतली अशी ज्याला लागली आम्ही मदत करू आणि आमचा मेसेज संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पसरतो। आम्ही लोकांना या प्रकारे कायदेशीर सल्ला देतो। आम्ही कलेक्टरला डायरेक्ट पोहोचतो। आम्ही कुठलाही संचालक असो, कुठलाही मंत्री असो, आम्ही त्याची काही तमा बाळगत नाही। मला गुलाबरावकडनं ना का दारू पाहिजे, ना महाजनकडनं मला घरकुल पाहिजे, आणि ना त्या मंगेश चव्हाणकडनं मला संडास पाहिजे। त्याचं कारण आहे आम्ही जी टीम आहे आमची नोकरवर्ग रिटायर झालेले, आम्ही कुठेही हरामखोरी केलेली नाही आणि आताही आम्हाला काहीच करायचं नाही। म्हणजे मी सरकारकडनं 8 आण्याचा लाभ घेत नाही, फक्त आमचं पेन्शन घेतो आणि आमचं पोट भरतो।